राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाच्या 12व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत लोककलाकार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळालेबद्दल रामचंद्र चौगले यांच्यासह ज्येष्ठ कलाकारांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी कलाकारांनी वाघ्या मुरळी, भारूड, लावणी, शाहिरी, भजन आदी लोककला सादर केल्या। यावेळी बोलताना संघाचे संस्थापक अध्यक्ष विलास पाटील बेलवळेकर यांनी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ गेली एक तप लोककलाकारांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी झगडत असल्याचं सांगितलं। कलाकारांच्या संघटित ताकदीनं दिलेल्या लढ्यामुळे कलाकारांचं मानधन 700 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत झालं। आंदोलन आणि संघटित ताकदीतून कलाकारांचे प्रश्न सुटतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं। भारतीय लोककलेचे संशोधक अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांनी काळाच्या ओघात अनेक कला लोप पावल्या, आता ज्या कला आहेत त्या टिकल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलं। शाहीर रंगराव पाटील यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात लोककला आणि कलाकारांसाठी 1 रुपयाचीही तरतूद केलेली नसल्याची खंत मांडली। ज्येष्ठ अभिनेते गजानन प्रभावळकर आणि शोभा शिराळकर यांनी सिनेकलाकार आणि लोककलाकारांच्या व्यथा मांडत कर्तव्य स्पष्ट केली। राज्य संघटक रामचंद्र चौगले, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग आवळकर, रविकुमार सुतार यांची भाषणे झाली। यावेळी रंगराव पाटील, विश्वास आर्डे, बाजीराव पोवार, अशोक चौगले, गणेश डोंगरे, समाधान कांबळे, रवींद्र कामत, भुदरगड तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोककलाकार उपस्थित होते।